नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर. कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललंय 43व. गुरु शीश हेरको अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 4 ते 6. आपला भाग चाललाय 241वा. प्रथम आपण चौथा दोहा ऐकणार आहोत. ऐसा कोई ना मिले अपना घर दे जराई, पंचोलरी का पटिक करे रहे राम क्यों लाए। ऐसा कोई ना मिले अपना घर दे जराई, पंचोलरी का पटिक करे रहे राम क्यों लाए। कठीण शब्दांचे अर्थ. पंचुलरिका म्हणजे 5 मुले. जराई, जराई म्हणजे जाळणे. दोह्याचा अर्थ ऐकूयात. मला असं कोणी भेटलाच नाही की जो आपलं घर जाळेल, म्हणजेच गृहस्थी सोडेल, काम क्रोध इत्यादी 5 मुलग्यांचा त्याग करून रामामध्ये चित्तवृत्ती जडवेल. हरिभक्तीत काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर असे षड्रिपू आड येत असतात. कबीरांच्या साहित्यात 5 शत्रू असा नेहमी उल्लेख येतो आणि हे षड्रिपू इंद्रियांना वेठीस धरून मनुष्याला भक्ती मार्गापासून दूर नेतात. अर्थातच मनुष्याने हरिभक्तीच्या मार्गावर पाय रोवून उभं राहायचं असतं. जर ते उभं राहायचं असेल तर ह्या पंच इंद्रियांरूपी चोरांचा त्यागच करायला हवा. इंद्रिय रूपी चोरांचा त्याग करायचा म्हणजे त्या इंद्रियांच्या विषयाचा त्याग करायचा आहे. एक राम हेच भक्तांचं लक्ष असलं पाहिजे. रामप्राप्तीसाठी सर्व काही त्याग करण्याची मनाची तयारी देखील हवी आणि म्हणूनच कबीर सांगतात की रामप्राप्तीसाठी आपलं घरही जाळण्याची म्हणजे अर्पण करण्याची तयारी हवी. संसारातील कोणत्याही गोष्टीची आसक्ती न ठेवता केवळ रामप्राप्तीवरच लक्ष ठेवायला हवं. विषय विमुख व्हायला हवं. केवळ रामावरच प्रेम करायला हवं. थोडक्यात म्हणजे एरवी मनुष्य विषय सुखाच्या मार्गाने पुढे जात असतो, भक्ती मार्गात उलट्या चालीने त्याला जायचं असतं. आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. असा कोणी मजसे मिळेना घर टाके जाळून, 5 मुलींचा त्याग करुनी राही राम लक्षून. असा कोणी मजसे मिळेना घर टाके जाळून, 5 मुलींचा त्याग करुनी राही राम लक्षून. पुढचा 5वा दोहा ऐकूयात. ऐसा कोई ना मिले जासो रहिए लागे, सब जग जलता देखिए अपनी अपनी आगे. ऐसा कोई ना मिले जासो रहिए लागे, सब जग जलता देखिए अपनी अपनी आगे. दोह्याचा अर्थ ऐकूयात. अशी व्यक्ती मिळणं संभव नाही की ज्याचे अनुकरण करता येईल. या संसारात सर्व लोक आपापल्या आगीत म्हणजे दुःखात जळताना दिसतायत. सर्व जगच विषय सुखाच्या विळख्यात सापडलेलं आहे. आपला स्वार्थ साधण्यात ते मशगूल आहेत. प्रत्येक जण लोभ मोहाच्या आगीत भस्म होताना दिसतायत. आपणच केलेल्या कर्माची फळं भोगत आहेत आणि स्वतःच कर्मरूपी अग्नीत चेतवत आहेत आणि मग स्वतःच त्यात जळत राहतात. लोभ आणि मोहापायी मनुष्याचा सत्यनाश होत आहे हे पाहूनही लोक जागृत होऊन रामभक्तीचा मार्ग काही धरत नाहीयेत. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात.
असा कोणी मजसी मिळेना, संगत ज्याची धरावी. सर्व ही जळती आपुल्यागी, चिंताग्नी भेडसावी. असा कोणी मजसी मिळेना, संगत ज्याची धरावी. सर्व ही जळती आपुल्यागी, चिंताग्नी भेडसावी. पुढचा दोहा ऐकूयात 6वा. ऐसा कोई ना मिले, जासू कहूँ निसंक. जासू हृदय की कहूँ, सो फिर मांडे कंक. ऐसा कोई ना मिले, जासू कहूँ निसंक. जासू हृदय की कहूँ, सो फिर मांडे कंक. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. मॉन्ड म्हणजे देखावा, कंक बगळा. दोह्याचा अर्थ ऐकूयात. मला असं कोणी भेटलाच नाही की ज्याला मी निसंकोच होऊन आपल्या मनातील गोष्ट सांगू शकेन, कारण सगळे बकध्यानीच आहेत. बगळा पाण्यात माशांना चाहू लागू नये म्हणून अगदी हालचाल न करता ध्यानस्थ असल्यासारखाच उभा असतो आणि जवळ मासा येताच खाऊन टाकतो. त्याचा जसा तो ध्यानाचा देखावा असतो ना, त्याचप्रमाणे समाजातील लोक बकध्यानी आहेत. दुसऱ्यांच्या उणीवांवर बोट ठेवणारेच आहेत. आपल्या मनातली गोष्ट आपण त्यांना निसंकोच सांगायला जावं तर ते आपल्यालाच यातना देतात. आता आपण यावरची मराठी साखी ऐकूयात आणि आजचा भाग इथे संपवूयात. असा कोणी मजसी दिसेना, सांगीन ज्या निशंक. सारे देती यातनाच जणू, ते पाण्यातील कंक. असा कोणी मजसी दिसेना, सांगीन ज्या निशंक. सारे देती यातनाच जणू, ते पाण्यातील कंक.